आपणच आपल्या मुलीवर का रागवतो? आपणच आपल्या मुलीला का मारतो? आपणच आपल्या मुलीला जीव का लावतो? आणि आपणच आपल्या मुलीवर सगळं का काय करतो? का? याचं तुमच्याकडे उत्तर आहे का? असेलच आणि असायलाच पाहिजे. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. जेव्हा तिला जन्माला घातलं तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा जो तिचा प्रवास होता ना, खूप छान होता. ह्या नन्ह्या मुन्न्या पायाने हाताला धरून चालणारी, तुतू 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 बोलणारी, आणि आत्ताचा जो तिचा स्वभाव आहे, जो गोड सुंदर हसणारी माझी गुडिया राणी आता स्कूलला जायला लागली आहे. स्वतःचे कामे स्वतः करायला लागली आहे. कुठे फेकून देणार, कुठे फेकलेलं भरून ठेवणार, कुठे स्कूलला जाताना सॉक्स घालणार, शूज घालणार, ह्या सगळ्या गोष्टी ती करायला लागली आहे. पहिलं मला काय करायला लागायचं की मला मोबाईल दाखवून तिला खायला घालायला लागायचं. प्रत्येक गोष्ट ती मला सगळं हे. आता असं झालं आहे की ती प्रत्येक गोष्टी तिच्या हाताने करते. नाही जमलं तर मी आहेच करायला, पण तिला तिची जबाबदारी कळली आहे. लिहायला येत नव्हतं, आता लिहायला पण लागली. कसे असतात ना दिवस, जन्मताना आपण काहीच नव्हतो, आणि जसं जसं मोठे सगळ्या गोष्टी समजायला लागतात. तशी माझी गुडिया राणी आता स्कूलला जायला लागली आहे. सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, तिला समजायला लागल्यात. खूप आनंद होतो. तुम्हाला मी सांगते, जेव्हा माझ्यापाशी असायची तेव्हा मला खूप त्रास द्यायची. सतत माझी चिडचिड व्हायची. घरातले कामे, तिचे वेगळे कामे. पण आता ती स्कूलला जायला लागली आहे तर घरात कोणीच नसतं. मला खूप बोर होतं. कधी कधी खूप कंटाळा येतो. आरवी माझ्यापाशी नाही आहे, खूप रडायला येतं. पण जेव्हा ती घरी येते ना, घर एकदम भरून आल्यासारखं वाटतं. हेच ते असतं, जेव्हा आपल्यापाशी असतं तेव्हा आपल्याला कळत नाही, लांब गेल्यावर मग आपल्याला समजतं. हे असंच असतं. आणि रविवारची सुट्टी होती तिला काय खायचं आहे, काय नाही खायचं, ह्या गोष्टी प्रत्येक मला सांगत असते. मी तिच्या आवडीनुसार तिला बनवून देत असते. सो मला म्हटलेली, मम्मा मला ना खूप डोसा खाऊ वाटला आहे. सो तिच्यासाठी डोस्याची तयारी चालू होती. म्हटले चला नेक्स्ट डेला आपण तिला डोसा बनवून देऊयात. सो बाहेरचाही व्ह्यू खूप छान होता. अशा व्ह्यूमध्ये मस्त मस्त गप्पा गोष्टी माझ्यासोबत करत असते. कारण तिला इथं फ्रेंड्स वगैरे कोणी खेळायला नाही येतं, आणि ओळख पण जास्त नसल्यामुळे ती जास्त माझ्यासोबतच खेळत असते, माझ्यासोबतच बोलत असते. आणि तशी माझी आरवी खूप हुशार आहे बरं का, खरंच खूप हुशार आहे. तिला काही सांगितलं ना की लगेच तिच्या लक्षात राहणार. मग तुम्ही काही पण सांगा, असं आहे तिचं. माइंड खूप फास्ट चालतं तिचं. हाताने खाते, बघू शकता तुम्ही. सो तिला सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे पूर्ण दिवस तिने खूप डेंजर घालवलं आहे बरं का, तुम्हाला खरंच सांगते. खाणं पिणं राहणं वगैरे सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. मला खूप परेशान केलं आहे. पण जेव्हा संध्याकाळी ती माझ्या खुशीमध्ये झोपते तेव्हा मला असं वाटतं की मी आज तिला का वरडले, मी का चिडचिड केली आहे. खूप वाईट वाटतं. हे प्रत्येकासोबत होत असतं. असं ह्या गोष्टी होतच राहतात. सो मस्त संध्याकाळी आम्ही भजीचा बेत बनवलेला. बटाटे भजी खूप खाण्याचं मन झालं होतं. सो बटाटे भजी वगैरे आज बनवलेले आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा बरं का, आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि लवकरात लवकर आपले 500 सबस्क्राईब कंप्लीट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आतासाठी बाय बाय.